नमस्कार. श्री ज्ञानेश्वर महाराज कृत चांगदेव 65. पोखरकर भाऊंनी आपल्याला हे लिहून दिलेलं आहे आणि मी नुसतं फक्त वाचन करते. तर भाग पहिला, ओव्या आहेत 1 ते 36. चांगदेव हे योग मार्गातील अधिकारी पुरुष होते. योग सामर्थ्याने ते 1400 वर्षे जगलेत अशी मान्यता आहे. यांच्या गुरूंचं नाव होतं वटेश्वर आणि म्हणूनच यांना चांगा वटेश्वर असंही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारं ईश्वराचं रूप. तापी आणि पूर्णा नदीच्या तीरावर चांगदेव या गावाजवळच्या वनात डोळे बंद करून तपस्या करीतच हे योगी झालेले होते. त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव असं म्हणायला लागले. एकदा त्यांच्या कानावर संत ज्ञानेश्वरांची कीर्ती पडली तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली. भेटण्यापूर्वी पत्र पाठवावं असा विचार करून त्यांनी पत्र लिहायला सुरुवात केली. पण मायना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी कोरच पत्र पाठवून दिलं. योगी असूनही चांगदेवांच्या मध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असं निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं. मग त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचं उत्तर लिहायला सांगितलं आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिलेलं आहे ते चांगदेव 65 या नावाने प्रसिद्ध झालं आहे. आणि त्यानंतर चांगदेव, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि सोपान यांची भेट झाली आहे. पुढे चांगदेवांनी मुक्ताबाईंना गुरु मानलेलं आहे. या 65 ओव्यांच्या चांगदेव 65 पहिल्या 36 ओव्या माऊलींनी परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे आणि अर्थासह या पहिल्या भागात आपण ते पाहणार आहोत. तर दुसऱ्या भागात 37 ते 65 ओव्या आहेत आणि त्यामध्ये जीवात्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य कसं आहे याची अनेक उदाहरणं देऊन त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ते आपण दुसऱ्या भागातच पाहणार आहोत. तर प्रथम पहिला भाग ऐकूया. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रकटला करी. हे श्री वटेशा चांगदेवा, तुझं कल्याण असो. स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवतो. तो प्रकट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो. प्रकटे तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रकटना लपला असे न खोमता जो. परमात्म्याचं स्वरूप जेव्हा दिसत नाही तेव्हा जगताची जाणीव होते. तो जेव्हा प्रकटतो तेव्हा दिसतोच असं नाही. विचारांती असं दिसेल की परमेश्वर दिसतही नाही आणि गुप्तही होत नाही. हे दोन्ही गुणधर्म त्याला स्पर्श करीतच नाहीत. बहु जव जव होये तव तव काहीच न होये, काही न होनी आहे अवघाची तो. स्वरूपाने परमात्मा विशाल होत असताना भासमान जगत नाहीसं होत जातं. वास्तविक परमात्म्याने काही जगाचं रूप घेतलेलं नाही आहे आणि सगळीकडे तोच पूर्णपणे व्यापलेला आहे. सोने सोनेपणा उणे, न येताची झाले लेणे, तेवी न वेचता जग होणे अंगे जया. सुवर्णाचे दागिने घडवतात पण त्यामुळे त्याच्या सोनेपणात मुळीच उणीव निर्माण होत नाही. हे जसं आहे त्याचप्रमाणे स्वतः परमात्मा विविध आकारांनी रूपांनी नटला ना तरी त्याच्या मूळ परमात्म स्वरूपात काहीही कमीपणा येत नाही. कल्लोळ कंचूक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. पाण्यावर अनेक लाटा उठत असतात त्यामुळे ते पाणी लाटांच्या आवरणाने झाकलं आहे असं वाटतं पण तरीही ते पूर्णतया पाणीच असतं. आणि हेच परमात्मा आणि जगत यांच्या बाबतीत आहे. परब्रह्म आणि विश्व यात काहीही फरक नाही. परमाणूची या मांदिया, पृथ्वी क्षणे न वेचे जी वाया, तेवी विश्वस्फूर्ती इया झाकवे ना जो. पृथ्वीवर अनेक लहान लहान कण म्हणजेच अणू आणि परमाणू आहेत. परमाणू हे पृथ्वीच्या रूपाने आहेत म्हणून काही पृथ्वीचा पृथ्वीपणा नाहीसा होत नाही. त्याचप्रमाणे विश्वाच्या आविष्कारामुळे परमात्मा मुळीच झाकला जात नाही. कळांचे नी पांघुरणे, चंद्रमा हरपो नेणे, का वन्हे दीपपणे म आन नोहे. कल्पना केली की चंद्रावर त्याच्या 16 कलांचं आच्छादन घातलेलं आहे.
तरीही चंद्राचा निश्चित लोप होत नाही. दिव्याच्या रूपाने अग्नी दिसला तरी तो अग्नीच असतो ना. म्हणून अविद्या निमित्ते दृश्य द्रष्टत्वे वर्ते, ते मी नेणे आई ते ऐसेची असे. म्हणून म्हणतो चांगदेवा, तुला अज्ञानामुळे अविद्येने ज्ञानरूपी आत्मा हा वेगवेगळेपणाने दृश्य आहे आणि मी दृष्ट्या वेगळा आहे असं भासतं. परंतु मला मात्र वेगळेपणाची जाणीव अजिबात नाही. जेवी नाम मात्र लुगडे, एरवी सूतचिते उघडे, का माती मृदू भांडे जयापरी. वस्त्रापैकी एखाद्या वस्त्राला लोक लुगडं म्हणतात, तरीही लुगडं ज्या सुताचंच विणलेलं असतं आणि तेच सूतरूप कायमच असतं. माती आणि मातीचं भांडं याच्या बाबतीत असंच सांगता येईल. तेवी द्रष्टा दृश्योदशे, अतीत दृष्ट मात्र जे असे, तेची दृष्ट्या दृश्य मीसे केवळ होय. म्हणून म्हणतो द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे जे पाहायचं आहे ते. अशा दोघांच्याही पलीकडे परमात्म तत्व ज्ञानस्वरूप असं आहे आणि हेच द्रष्टा आणि दृश्य ह्या प्रकारांनी अनुभवायला येतं. अलंकार येणे नामे, असी जे निखिल हेमे, नाना अवयव संभ्रमे, अवयावा विया जेवी. अलंकार रूपाने जसं केवळ सुवर्णच असतं आणि अनेक अवयवांच्या रूपाने अवयवीच असतो, तेवी विशिवोनी पृथ्वीवरी, भासती पदार्थाची या परी, प्रकाशे ते एकसरी संवित्ती हे. ईश्वरापासून पाषाणापर्यंत नाना प्रकारच्या पदार्थांची प्रतीती करून देणारं हे एक प्रकारचं ज्ञानच असतं. म्हणजे त्या त्या आकाराने ज्ञानच परिणाम पावलेलं असतं. नाही ते चित्र दाविती, परी ऐसे केवळ भिंती, प्रकाशे ते संमिती जगदाकारे. भिंतीवर चित्र दिसली तरी त्या चित्ररूपाने वास्तविक भिंतीचीच प्रतीती असते. त्याचप्रमाणे जगदाकाराने ज्ञानाची म्हणजेच परमात्म्याचीच प्रतीती असते. बांधयाची या मोडी, बांधा नहोनी गुळाची गोडी, तयापरी जग परवडी संवित्ती जाण. गुळाची ढेप केल्याने गोडीला ढेपेचा काही आकार येत नाही किंवा ढेप मोडल्याने गोडी मोडताही येत नाही. त्याचप्रमाणे जगात अनंत प्रकारे द्वैत प्रतीती झाली आहे, तरीही ती परमात्म्याचीच प्रतीती आहे, द्वैत नाहीच. घडियेची ये आकारे, प्रकाशे जे जेवी अंबरे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची हे. घडीच्या आकारात ज्याप्रमाणे वस्त्र स्पष्ट व्हावं त्याचप्रमाणे परमात्माच विश्वरूपाने स्फुरत असतो. न लिंपता सुख दुःख, येणे आकारे क्षोभोनी नावेक, होय आपणाई या सन्मुख आपणची जो. अविद्येच्या निमित्ताने अविद्या काळी क्षणमात्र दृष्टी किंवा दृश्य आकारात अनुभवायला येणारा परमात्मा त्या आकाराच्या सुखदुःखाने सुखी किंवा दुःखी होत नाही. तो स्वतःच द्रष्टा किंवा दृश्य स्वरूपात नसतो, दृश्य रूपात असतो. तया नाव दृश्याचे होणे, संवित्ती दृष्टत्वा जाणीजे जेणे, बिंबा बिंबत्व झाले पण प्रतिबिंबाचेनी. आरशातील प्रतिबिंबामुळे बघणाऱ्या तोंडाला बिंबत्व भाव येतो. या प्रकारचे अविद्या ज्ञानरूप परमात्म्याला दृष्टत्व भावाला आणते. तेवी आपणची आपुला पोटी, आपण या दृश्य दावीत उठी, द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. असं असलं तरी द्रष्टा दृश्य आणि भावांचा अनुभव परमात्म्यावर येतो. याचाच अर्थ असा आहे की स्वतः परमात्माच द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटींच्या रूपाने व्यवहार करीत असतो. सुताची ये गुंजे, आत बाहेर नाही दुजे, तेवी तीनपणे वीण जाणीजे त्रिपुटी हे. सुताच्या गुंजीमध्ये सुता वाचून दुसरं काहीही नाही. त्याचप्रमाणे परमात्म स्वरूपावर द्रष्टा दृश्य दर्शन अशा त्रिपुटींचा व्यवहार झाला तरी एका परमात्म्याच्या ठिकाणी भिन्न भिन्न भाव उत्पन्न होतो आणि त्या तीनपणा वाचून त्रिपुटी असते.
नुसदे मुख जैसे देखी जग तसे, दर्पणा मीसे वायाची देखणे ऐसे गमो लागे. केवळ मानेवरच्या तोंड आरशाच्या उपाधीने स्वतः आपल्यासच पाहतं, त्याचप्रमाणे अविद्योपाधीने दृश्य द्रष्टादी भावाची प्रतीती येते असं वाटतं. तैसे नवचता भेदा संविती गमे त्रिधा, हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती इया. या उदाहरणात संविती म्हणजे परमात्मा, त्याच्या स्वरूपात भेद न होता अविद्योपाधीने द्रष्टा दृश्य दर्शन असा भेद झालेला दिसतो. तत्वतः तो भेद नसतोच. चांगदेवा हीच अखंड अभेदाविषयीची उपपत्ती समज. दृश्याचा जो गाभारा तेची दृष्टत्व होय संसारा, या दोहो माजिला अंतरा दृष्टी पंगू होय. अविद्येच्या योगाने दृश्याचा होणारा आविर्भाव दृष्टत्वाच्या व्यवहाराला हेतू होतो. पारमार्थिक दृष्टीने द्रष्टा आणि दृश्यातला भेद पाहिला तर विचार पांगळा होतो, म्हणजेच तो नाहीसा होतो. दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी घेऊनी असे काही, आणि दृश्ये वीण काही दृष्टत्व असे. जेव्हा दृश्य नाही असं ठरतं तेव्हा त्याला प्रकाशित करणारं ज्ञान कोणाला प्रकाशित करील? दृश्यापासून दृष्टत्व कुठे दिसतं का? म्हणजेच अध्यात्मज्ञानाच्या उदयकाली द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी मावळते. म्हणून दृश्याचे झाले पण दृष्टी दृष्टत्व होणे, पुढती ते गेली या जाणे तैसेच दोन्ही. दृश्य तयार झालं म्हणजे दर्शन आणि दृष्टत्व ही असतातच. जर विचाराने दृष्टत्वच नाहीसं झालं तर द्रष्टा आणि दृष्टी या दोघांचाही अभावच होतो. एवं एकची झाली ती होती, तीही गेली या एकची व्यक्ती, तरी तिन्ही भ्रांती एकपण साच. याप्रमाणे अविद्येच्या निमित्ताने एकाच परमात्म्याची द्रष्टा दर्शनादी 3 रूप होतात आणि विचार जागृतीने या तिघांचाही नाश होतो आणि एकच एकमेव परमात्मा तेवढा शिल्लक राहतो. दर्पणाची या आधी शेखी, मुख असताची असे मुखी, माझी दर्पण अवलोकी आन काही होई. आरसा आणण्याच्या पूर्वी किंवा आरसा नेल्यावरही मुख जागेवर मुखपणानेच असतं, पण त्यावेळी आरशात पाहताना त्याचा काही निराळेपणा होतो का? पुढे देखिजे तेणे बघे, देखता ऐसे गमू लागे, परी दृष्टी ते वावगे झकवीत असे. आरशात आपलं मुख आपण पाहतो, दृष्टीने मूळ मुखाला द्रष्टेपणा आला असं वाटतं, पण असं वाटणं म्हणजेच ज्ञानाची शुद्ध फसवणूकच आहे. म्हणून दृश्याची ये वेळे दृश्य दृष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. आणि म्हणूनच दृश्याच्या कालांततही दृश्यत्व द्रष्टत्व या धर्माहून भिन्न असणारी परमात्म वस्तू आपणच आहोत असा निश्चय तू कर. वाद्य जाते वीण ध्वनी, काष्ठ जाते वीण वन्नी, तैसे विशेष ग्रासूनी स्वयेची जसे. चांगदेवा, वाद्यातून निघणाऱ्या ध्वनीचा आधी सामान्य ध्वनी हा असतोच. लाकडात अनुभवायला मिळणाऱ्या स्पष्ट अग्नीच्या पूर्वी सामान्य अग्नी असतोच. त्याचप्रमाणे दृश्यादी विशेष भाव नष्ट झाले तरी त्यांना आश्रयभूत ब्रह्मवस्तूही असतेच. जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही, असताची असे पाही असणे जया. ज्या वस्तूचे जशी तशी तेवढी तेवढी इत्यादी शब्दांनी वर्णन करता येत नाही ती ज्ञानाचा विषय होतच नाही, अशी ती परमात्मा वस्तू आहे. आपुलिया बुबळा दृष्टी असोनी अखम डोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. सर्व दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी डोळ्यांच्या ठिकाणी आहे, पण तो स्वतःला बघण्याच्या बाबतीत आंधळाच ठरतो, कारण तो पाहणे रूपच आहे. त्याच्या ठिकाणी पाहणेपणाचा व्यवहार होत नाही. त्याचप्रमाणे परमात्मा ज्ञानरूप आहे, म्हणून तो आपल्या ज्ञानाचा विषय होणं शक्य नाही. जे जाणण्याची की ठाई, नेणणे कीर नाही, परी जाणणे म्हणून या जाणजे कैसे.
ज्या ज्ञानरूप परमात्म्याच्या जवळ अज्ञान कालत्रही नाही, तो स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जाणण्याचा व्यवहार कसा बरं होणार? या लागी मौनेची बोलीजे, काही नहोनी सर्व होईजे, नवता लाहीजे काहीच नाही. म्हणून केवळ मौन हेच ज्याचं बोलणं, काही नसले तरी असणं, काही न होता लावणं, अशी सर्व गुणधर्म शून्य अशी ती परमात्म वस्तू म्हणजेच जीव जेव्हा कोणत्याही बाधेने युक्त नसेल तेव्हाच तो प्राप्त होईल. नाना बोधाची ये सोयरीके, साचपण जेणे एके, नाना कल्लोळ माणिके पाणी जेवी. अनंत ज्ञानांचे व्यवहार झाले तरी त्या सर्व व्यवहार संबंधाला सत्यत्व देणारे जे एक ज्ञान असते, जसं लाटांच्या अनंत मालिकांमध्ये पाणी एकरूपाने असतं. जे देखीच ते वीण ऐकले देखते पण, हे असो आपणिया आपणची जे. जे कोणाला दृश्य न होता स्वरूपाने द्रष्टेपणाने एकटं असतं, त्या ज्ञानाचं शब्दांनी काहीसं वर्णन करावं. ते अद्वितीय आहे, म्हणजेच आपले नातेवाईकच आहे, आपणच आहोत. जे कोणते नवतेची असणे, जे कोणाचे नवता दिसणे, कोणाचे नवता भोगणे, केवळ जो परमात्म वस्तू अस्तित्व रूपच असल्यामुळे तिचं अस्तित्व अन्य दुसऱ्या कोणावरही म्हणजेच अस्तित्वावर अवलंबून नसतं. कोणाला विषय न बनवता स्वतःच प्रकाशमान आहे आणि अन्य स्वरूप दुसऱ्या कोणत्याही भोग्य पदार्थावाचून स्वरूपाने आनंद स्वरूप आहे. आता पुढच्या ओवीसाठी भाग दुसरा आपण पाहायला विसरू नका. जय जय राम कृष्ण हरी.